श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 158। सारंग पंडिताची भेट। सारंग पंडित देमाईसा मोकानंद हे सर्वज्ञांच्या दर्शनाला येत होते। कडक दौलताबाद वरून आले। तेथे केळी विकत घेतली, आंबे घेतले, मग नागझरी नदीला आले। जवळ शिळ्या पोळ्या होत्या। आंघोळ करून जेवायला बसणार तेव्हा देमाईसाने विचारले, सारंग पंडिता, हे काय करीत आहात? सारंग पंडिताने सांगितले, येथे जेवण करू, मग सर्वज्ञांच्या दर्शनाला जाऊ। देमाईसाने म्हटले, आधी जेवण करून सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जाता? सारंग पंडित म्हणाले, आमच्या सर्वज्ञांच्या ठाई तसे काही नाही। 5 वेळा जेवावे आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला जावे। आपणहून तुम्ही सर्वज्ञांजवळ सांगू नका म्हणजे झाले। तिने म्हटले, सर्वज्ञांजवळ काय सांगावे लागत असते? त्यांना सर्व कळते। सारंग पंडिताने म्हटले, ते खरं आहे। यावर देमाईसा गप्प राहिली। मग आंघोळी केल्या, जेवले। देमाईसाला पोळीच्या काठाचा निंबर कडक भाग दिला। आपण स्वतः मऊ भाग जेवून पुढे निघून आले। सर्वज्ञांचे दर्शन झाले, मग दंडोते केले, श्रीचरणा लागले। पान, सुपारी, आंबे, केळी भेट म्हणून समर्पित केली। 1.5 पोळीही समर्पित केली। भेटीसाठी आसू आणली होती, ती मात्र दिली नाही। तेवढ्यात मागून देमाईसा आली। सर्वज्ञांनी तिला विचारले, देमती, तुम्हाला उशीर का लागला? तिने सांगितले, जीजी, सारंग पंडिताने केळी घेतली, नागझरी नदी काठी जेवले। मी म्हटले, सारंग पंडिता, जेवण करून सर्वज्ञांच्या दर्शनाला कसे जाता? त्यांनी सांगितले, आमच्या सर्वज्ञांच्या ठाई तसे काही नाही। 5 वेळा जेवावे आणि सर्वज्ञांच्या दर्शनाला जावे। देमाईसा हे सांगत होती तेव्हा सारंग पंडित गड्याकडे हात नेऊन सांगू नका म्हणून इशारा करीत होते। सर्वज्ञ म्हणाले, असं का? आम्हाला आपली उचिष्ट पोळी दिली। सर्वज्ञांनी म्हटले, इतर तीर्थ प्रतिमेला जातात तेव्हा तर उपवास करतात, दर्शन घेतल्याशिवाय जेवण करत नाहीत, तेवढे तर नाहीत, परंतु सांगाता धर्म सुद्धा नाही। यावर सर्वज्ञांनी एकांतातील चोरांची गोष्ट सांगितली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।